जेव्हापासून या प्रभागात काम करतो, जेव्हापासून 1999 पासून या प्रभागामध्ये काम करतो। या प्रभागामध्ये पहिले पाण्याची टंचाई होती इथे, म्हणजे ही जी टंचाई म्हणलं तर हे एक लेंडारा तलाव म्हणून प्रसिद्ध होतं। या लेंडारा तलावामध्ये अनेक समस्या होते, लोकांना रस्ते नव्हते, नाल्या नव्हते, साधं पाणी प्यासाठी मालधक्क्यावर जावं लागत होतं, म्हणजे मालधक्का म्हणजे रेल्वे स्टेशनवर जावं लागत होते। आणि त्यांना अनेक संकटातून त्यांना रेल्वे पटरीवरून जाऊन पाणी आणणे आणि अपघात अशा काही म्हणजे अनेक समस्या निर्माण होते। त्यावेळी मी जेव्हा नगरसेवक पण नव्हतो 2007च्या कालावधीमध्ये, तेव्हा मी तेथे अनेक लोकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर बोरवेलसुद्धा करून दिले आणि आज सांगतो ते बोरवेल अजूनपर्यंत चांगल्या ठिकाणी चालू आहे। आणि आत्ताचे जे नगरसेवक ज्याने बोरवेल बनवले आहे ते आता बंद आहेत। म्हणजे मी 2007मध्ये जे बोरवेल जे बनवले आहे ते आजपर्यंत 2025 पर्यंत ते चालू आहे। आणि या लोकांनी बोरवेल बनवले ते अजूनपर्यंत बंद आहे। म्हणजे हे बोगस कारभार आपल्या जलनगरमध्ये चालू आहे। जलनगरची जनता इतकी चांगली आहे की आपण त्यांच्यासाठी अनेक कामं केली, अनेक कामं। मी म्हणतो ना, हर घरमध्ये माझा काम आहे। या घराघरामध्ये तुम्ही कोणालाही विचारू शकता, हर घरी माझा काम आहे। जो माझ्या अपोजिट आहे त्याचा सुद्धा मी काम केलेलं आहे। जीवापार माझा असं आता काय बोलणार, मला शब्द। तुम्ही काम जे आहे 1999 पासून काम करताय, तुम्हाला असं वाटलं नाही का की अपक्ष राहण्यापेक्षा एखादी पक्षाकडून, भाजप आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून उमेदवारी दाखल करायला पाहिजे? नाही, तो विचार मी कधीच केला नव्हता का मी अपक्ष पण राहणार। हा मुद्दाच नव्हता माझ्याकडे, अपक्षाचा मुद्दा नव्हता। पण ज्यावेळी पक्षाने तिकीट माझी नाकारली, मला हा एक प्रश्न होता की माझी पक्षाने तिकीट का बरं नाकारली। मी आखरीपर्यंत वाट बघितली, माझ्याकडे खूप सारे लोक आले होते की या पक्षाकडून उभा राहा, काँग्रेसवाले पण आले होते आणि आले होते 2-3 पक्षवाले आले, पण ते मी नाकारले। चलो, एवढ्या वर्ष आपण काम केल्यानंतर आपली तिकीट का बरं भेटली नाही, हे मला हा प्रश्न होता त्यांच्यासोबत। म्हणून मी त्या तिकीटापर्यंत अंतिम माझा फॉर्म भरतपर्यंत मी वाट बघितलं। आणि खूप लोकांचे मला फोन आले की तू अपक्ष राहा, जलनगर वार्डचे तुमच्यासोबत आहे। मला काही जटपुरा गेटमधूनही फोन आले का तू अपक्ष राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत। हा मला त्यांनी प्रतिसाद दिला। बरं, असं म्हटलं जातं की या प्रभागासाठी जो निधी आहे तो मोठ्या प्रमाणात निधी आला होता अमृत जल योजनेअंतर्गत। त्याच्यामध्ये रस्त्याची साफसफाई असो, स्वच्छता असो, पाईपलाईनसाठी निधी जो आहे आला होता। त्याचं काम जे आहे या प्रभागामध्ये दिसत नाही। तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला, आर्थिक भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला असं तुम्हाला वाटतं का? झाला, भ्रष्टाचार तर झाला। जे अमृत योजना आहे ते अमृत योजनेचा जे पाईपलाईन दिली फक्त नावापुरतं दिली। महानगरपालिकेने हे जे तिथे जे उमेदवार लोक होते, जे सरकार स्थापन केले होते महानगरपालिकेमध्ये, त्या लोकांचा पूर्णपूर भ्रष्टाचार आहे। आज अमृत योजना ही जलनगर वार्डमध्ये आली, पण त्याचे जे चालू म्हणजे पाणी जे सुटण्याचं कारण होता की त्यांनी जे पाईपलाईन टाकली होती फक्त नावापुरतं टाकली होती, आली अमृत योजना, पण त्याचा निराकार झालेला नाही, पाणी आलेला नाही। बरं, याच्यामध्ये जे 200-250 कोटी रुपये आले असं म्हटलं जातं केंद्र सरकारकडून या अमृत योजनेअंतर्गत, तुम्हाला वाटतं का की याच्यामध्ये या 200-250 कोटीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला? भ्रष्टाचार झाला। अमृत योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला, काम पूर्ण झालं। बाकी वार्डात काम झालं ना, बावपेठमध्ये झाला, तुकूमध्येच का झालं, बावपेठमध्ये का झालं, एकोरी ते जे त्या राहुलपावडेच्या प्रभागामध्ये का झालं। मी म्हणतो ना, यांचा एक बरं, काही ठिकाणात असा आरोप लागला जात आहे की हे कंत्राटदार आहे ज्यांनी अमृत योजनेचं काम केलं आहे, त्यांनी काम निकृष्ट दर्जाचं केलं आहे। आणि हे जे कंत्राटदार होते हे तिकडले मराठवाड्याचे होते, यांनी बिलं काढले
आणि काम निकृष्ट म्हणून चालले गेले. तर हे यांच्या परिचित कंत्राटदार होते असे बरेच नागरिकांचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे जे अमृत योजनेचं जो काम ज्यांनी लोकांनी केलं हे कॉन्ट्रॅक्टदार हे फक्त भाजपाचे होते. यांनी स्वतः आपल्या लोकांना कॉन्ट्रॅक्टशिप दिले. महानगरपालिका में सीटा वाटप केले हे कॉन्ट्रॅक्टदारलाच केलं. यांनी सीटा वाटप केले कॉन्ट्रॅक्टदारलाच केलं. बाकी हे लोक आपले परिचय जावई असे आपल्या घरचे माझा मित्र या लोकांना तिकीटं दिले. ह्या तिकिटाचं देण्याचं कारण काय मला ह्या विचारायचं. तुम्ही लोक काम एक शून्य, तुम्ही पक्षासाठी काही करणार नाही, लोकांसाठी काही करणार नाही. आज साधं तुम्हाला सांगतो, या लोकांनी वोटिंग कार्ड भरले, त्याचे गठ्ठे दुसऱ्याच्या घरी नेऊन टाकले.